नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचे आपल्याला 2 हप्ते प्रलंबित आहेत. एक 9वा हप्ता आणि एक 10वा हप्ता. दोन्ही हप्ते प्रलंबित असताना अशातच आता कर्जमाफीच्या संदर्भात जो सत्कार सोहळा जे आयोजित करण्यात आलेला होता, तर त्या सत्कार सोहळ्यादरम्यान राज्याचे कृषी मंत्री यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे आपल्या या योजनेच्या संदर्भात, म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नेमकं नमो योजनेच्या संदर्भात कोणतं भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी नमोच्या संदर्भात कोणती अपडेट देण्यात आलेली आहे त्यांच्याद्वारे, या संदर्भातली कमीत कमी शब्दामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा तर बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय सांगितलं तुम्हाला, अगदी कोट अँड कोट सांगतोय बघा. इकडे बघा, ठीक आहे, त्यांनी असं सांगितलं, म्हणजे स्वतः कृषी मंत्र्यांचं हे विधान आहे की बघा, ठीक आहे, नमोचा हप्ता जरी राहिला असेल तरी आपण इतर माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहोत. विचार करा आता, म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की नमोचा हप्ता कधी मिळायचा हे सांगणं दिलं सोडून, आणि दुसरंच काय सांगितलं त्यांनी की जरी हप्ता राहिला असेल, म्हणजे कोणता, नमोचा, एक हप्ता नाही राहिला साहेब, आता 2 हप्ते राहिलेले आहेत, म्हणजे एक 9वा हप्ता आणि दुसरा 10वा हप्ता. त्यामुळे या हप्त्याची तारीख जाहीर करा पहिली, या हप्त्याची जी आहे तारीख जाहीर करा. फक्त इतर मार्गाने, म्हणजे इतर माध्यमातून मदत करीत आहेत शेतकऱ्यांना, म्हणजे नेमकं काय म्हणायचं त्यांना की कर्जमाफीच्याद्वारे इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे समजा वीज बिल आहे, तर या संदर्भातनं शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे असं त्यांचं याचा अर्थ असावा. पण मात्र ही तर मदत वेगळी आहे, म्हणजे नमोचा आणि त्याचा काही संबंध नाही. नमो योजना जी आहे ही फार वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा आणि त्यांचा काही संबंध नाही. नमोचं वितरण वेळेवर व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे खरं तर याची तारीख सांगणं अपेक्षित होतं. बघा, जो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता कर्जमाफीच्या संदर्भात, तेव्हा खरं तर त्यांनी तारीख सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी विधान काय केलं की नमोचा हप्ता जरी प्रलंबित असेल, म्हणजे ठीक आहे, नमोचा हप्ता जरी म्हणजे राहिला असला म्हणजे प्रलंबित असला, तरी आम्ही इतर मार्गाने जे आहे शेतकऱ्यांना मदत करीत आहोत. ते तर सर्वांना माहीत आहे, पण मात्र नमोचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात स्वतः कृषी मंत्र्यांनी येऊन सांगायला पाहिजे आणि लवकरात लवकर या योजनेला लागणारा निधी जो आहे तर तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे, GR आणायला पाहिजे. हे राहिलं बाजूला आणि फक्त आम्ही इतर मार्गाने शेतकऱ्यांना मदत करीत आहोत असं विधान सध्या तरी येणं अपेक्षित नाही, कारण ऑलरेडी 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत. बघा, एक 9वा हप्ता आणि एक 10वा हप्ता. असं असताना देखील या योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं वितरण कधी होणार यावर तारीख अजून निश्चित होत नसेल, GR अजून येत नसेल, तर हे दुर्दैवच आहे. बघा, इथं अगदी स्पष्ट लिहिलं बघा, म्हणजे इथं मी जसं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी सांगतोय. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये PM किसान आणि नमोचा जर का 2 योजनेचा विचार केला तर त्यांनी सांगितलं 57,000 करोड एवढा निधी जे आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत वितरित केला, किंवा तेवढी रक्कम जी आहे 2 योजनेच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण मात्र चांगली गोष्ट आहे, दिली उपलब्ध करून, पण याचा अर्थ असा आहे का की त्यांनी 9वा आणि 10व्या हप्त्याच्या संदर्भात काही ठोस पाऊल उचलले सध्या आणि लगेच वितरणाच्या संदर्भात, कारण ऑलरेडी वेळ निघून गेलेला आहे खूप सारे, म्हणजे 2 हप्ते प्रलंबित असताना पण अजूनही यावर एका शब्दाची अपडेट येत नाही. त्यामुळे ही गोष्ट फार बघा चिंतेची आहे. आणि याच्यातनं आणखी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो बघा, बऱ्याचशा शेतकरी मित्रांना असं वाटत आहे की नमोची जी काही योजना आहे तर ही बंद पडेल, तर बंद पडणार नाही. बघा, जर बंद पडायची असती तर त्यांनी अगोदर ज्या सत्कार समारंभामध्ये असं विधान पण केलं नसतं. त्यांच्यामध्ये काय सांगितलं की जरी प्रलंबित असला, म्हणजे त्यांना पण माहिती आहे की प्रलंबित आहे, म्हणजे याचा अर्थ ऑब्व्हियसली ते देणार आहेत, पण कधी देणार यावर स्वतः कृषी मंत्र्यांनी येऊन एकदा माहिती द्यायला पाहिजे. राज्य शासनाने GR आणायला पाहिजे आणि नमोचं वितरण लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. ही जी अपडेट होती अत्यंत महत्त्वाची होती, कारण की नमोच्या संदर्भात कोणीही सध्या विधान करताना दिसत नाही, आणि असे चित्र असताना स्वतः कृषी मंत्र्यांनी जर असं विधान केलं असेल नमोच्या संदर्भात तर हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तीच छोटीशी अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमोचा हप्ता लवकर वितरित व्हायला पाहिजे या हप्त्याच्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट्समध्ये तुम्ही कळवू शकता. पण नमोच्या संदर्भात जेव्हा पण GR येईल किंवा काही या संदर्भात एक कन्स्ट्रक्टिव्ह माहिती पुढे येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल. पण नेहमीप्रमाणे जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत हा मुद्दा आपण लावून ठेवणार आहोत, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही तुर्तास तरी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.